परवाच्या पहलगामच्या अटॅक नंतर अशा पाट्या बघून खरंच मनाला जरासं बरं वाटतं. उचला. हे जर भजी जर तुला रुसली तू तू नाही रडली? कसं रडत होतं ते बाळ? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये. तर हा महिना जो आहे तो देव स्वतःहूनच मला दर्शनासाठी बोलवते असं झालं आहे. कारण या महिन्यात मी कंटिन्यू देवदर्शन करते आणि आज देखील निघालो आहे दिदीच्या कुलस्वामी असलेल्या जेजुरीतील खंडोबाचं दर्शन घ्यायला. आणि त्याच रूटवरच्या बाकी पण देवस्थान आम्ही करणार आहोत, पण ते नक्की काय काय असतील ते अजून आम्ही ठरवलेलं नाही आहे. पण तिथलं दर्शन लवकर झालं तर पुढचे पण देवस्थान करणार आहोत. सो हा कंप्लीट देवदर्शनचा ब्लॉग आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा. इकडे बघा बबडीचा मामा पण आलेला आहे. चला कुठे चाललो आपण बबडी? कुठे जायचं पण काय रागिनी मावकडे. तिला रागिनी माव खूपच आवडली. सलोनी मावकडे नाही जायचं काय काय आईकडे जायचं. आईकडे जायचंय. मराठीत बोलत जा की रे. आणि मॅडमचं पण पदार्पण झालेलं आहे आणि मी स्वतः नेसल्या. किती ते कौतुक. अरे म्हणतील आता लग्नाला 4 वर्ष झालं, 4 वर्षाचं पोरग झालं तरी हे सांगतेय. आणि बघा आज आम्ही दोघींनी पण छानपैकी साडी घातली आहे, म्हणजे साडी नेसली आहे. ट्रेडिशनल असा लुक केलाय. पहिल्यांदाच देवाला जाताना दोघींनी सेम साडी वगैरे केलेली आहे. सो भारी वाटते. आणि आज साडी मला दिदीने नेसवली आहे, मला पण आणि तिला पण. चलो काय बाबा बबडे इकडे बघ, तुला कुठे बसायचंय? लिटर मध्ये घ्यायचं की ग्लास? तर आता एक निम्म्यात आलोत आम्ही आणि ऊन तर वाढलंय खूप. 11 वाजलेत पण ऊन खूप भयंकर आहे. त्यामुळे थोडंसं थंडगार उसाचा रस प्यायला थांबलोय. भूक पण लागली लगेच आणि म्हटलं उन्हाचं जरासा रस पिऊन घेऊयात. तर थांबलो इथे. आमच्या बबड्या पण उठलं. बबड्या हाय. झोप झाली नाही? झाली अजून? थोडं मीठ टाक खाली. थंड नाहीये. बर्फ नाही टाकला. मिशी आली बाब्याला. चला आता नॉनस्टॉप निघायचं बघा. आणि तुला आता काय खायला वगैरे मिळणार नाही. तिला गाडीत बसलं की भूक लागायला सुरू होते, तहान लागायला सुरू होते. आणि निघताना मात्र घरातून म्हणते आता बाहेर गेल्यावर कुणाला काही खायला मिळणार नाही. आणि बाहेर आलं की हिची सुरुवात होते, मला भूक लागली, मला तहान लागली, मला खायला द्या, प्यायला द्या. हीच ती. आणि मग जेजुरीला येलो घालून येतो. हो ह्या साडीवर जर डाग लागले तर आई मला अशी वरच नाही. पिवळं आणि पांढरं तुझीच साडी आहे ना? आईंची ही साडी. आज माझ्याकडे पैसे पुढे आहे, गर्दी आहे इथं पण. तर आम्ही पोहोचलेलो आहे जेजुरीत. 12 वाजलेत आणि भर 12 उन्हाचं आम्ही पोहोचलोय. तर इथं पार्किंगला गाडी वगैरे लावली आहे आणि इथून आता चालत जायचं. ए भैया चल घे बाब्याला, पटकन घे. जीजू उचला. नाही उचलायचं. चप्पल घातली असं द्या, उचला. राहू द्या. साडी फेटल तिथे. नाही उचला.
शी 2 पायऱ्या पण नाही चढू शकला. आधी सोडलेलं बघा कसली गर्दी आहे आणि इथूनच सगळ्यांनी भंडारा वगैरे उधळायला चालू केले. बारीने तर दर्शन घ्यायला बघा केवढी लाईन लागली आहे आणि एवढ्या उन्हात एवढा वेळचं बबडी तर काही दम काढणार नाही, त्यामुळे आम्ही मुखदर्शन घ्यायचंच ठरवलं. सो आता तिकडे जातोय. आणि इथं दीदी आणि जिजूला त्यांच्या लग्नाच्या वेळेच्या आठवणी आठवत आहेत. मला आठवतात, त्यांना काही नाही आठवत. हा बघा माकड माझ्या पदराला पुसला हात, त्याला टॅटू काढायचा. पहिल्यांदा काढतो, मला माहित नाही काय कलर म्हणलं त्याचं दिसेल का? दिसतो. दाखव. छान आलंय. हे बघा मला ॲलर्जी झाली, सगळं भंडारात उधळत होते लोक आणि ते स्वेटिंग उन्हाचं आणि भंडारा त्यातलं केमिकल ॲलर्जीच झाली, नुसतं चावते. तिला पण न्या रडायचंय. तू बस. तू नाही रडली? कसं रडत होतं ते बाळ? कुठे न्या तू कशी रडती? तर आमचं छानपैकी दर्शन झालं. किती वाजलं? 1:45. आपण वरती कितीला गेलेलो? 12-12:30 स्टार्ट केलं ना. 12:15 म्हणजे 1-1.5 तासात आमचं झालं छानपैकी दर्शन पण. आणि गर्दी खूपच जास्त होती, म्हणजे त्यामुळे आम्ही काय लाईनला वगैरे नाही थांबलो, तर मुखदर्शन घेऊन रिटर्न आलो. आणि आता आम्ही पुढे चाललोय मोरगावच्या मोरेश्वरच्या दर्शनाला. बबडी काय करतीये तू? मला बबड्या मला नाही म्हणत नाही कधी. आता हिसकावून घेतेस त्यापेक्षा ती प्रेमाने घेते. 4 मला 4. काय इडली पाहिजे. इडली पाहिजे? द्या ना आमच्या बाबाला इडली. तर आम्ही एका हॉटेलमध्ये आलेलो, तिथं भरपूर मेनूला काय काय लावलेलं, डोसा वगैरे, पण ॲक्च्युअलमध्ये काहीच नाही आहे. तर मिसळ आणि इडलीच फक्त आहे. तर म्हटलं ठीक आहे, जे आहे ते खाऊयात. आता पेट पूजा झालेली आहे आणि आज असं झालं, आधी पोटोबा मग विठोबा, आणि आता आम्ही बाप्पाचं दर्शन घ्यायला निघालो. थांबकी घेतलं मला आपला ते घेताना तर पूजेचं काय पाहिजे? पेढा पाहिजे. तर बघा आम्ही फायनली पोहोचलेलो आहे मयुरेश्वर मंदिरामध्ये. आणि मी जवळपास 5वी नंतर आत्ता आली आहे. म्हणजे किती वर्षांनी आले ग मी? 10 ते 12 वर्षांनी. आज काही जास्त गर्दी पण नाही, म्हणजे आत्ता तर 3 वाजलेत, त्यामुळे दुपारची गर्दी कमी झाली आहे. तर आता पटपट इथलं पण दर्शन होईल आमचं. बाहेरून पटपट आलो, पण इथं थोडीशी आता लाईन आहे मंदिरात मेन बाप्पाजवळ जाण्यासाठी. गाडीमध्ये लावायची. छत्री सकट दाखव ना. छत्री काहीतरी वाव लावून दे ना. ते डोळे वगैरे व्यवस्थित आहेत का बघून घेतात. आम्ही आमच्या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करणार आहे. व्यवस्थित लावा, चप्पल काढून. तर आता सगळ्यांना गोळा खायची तलब झाली आणि आम्ही गोळा खायला आलो. तिथं मधमाशा बघा किती सारी आहेत. थोडासा असू दे, मिक्स पाहिजे. मला स्वीट वाला दे एक गोळा. असं वाटतंय मधमाशांचा गाडा आहे आणि आपण त्याच्यावरती घेतोय.
अजून एक बनवा. ड्रेस खराब झाला. छानपैकी दर्शन वगैरे झालं मोरगावमध्ये गणपती बाप्पाचं झालं आणि आता आम्ही पुढे निघालोत प्रति बालाजीला. तर आता आम्ही आलोत नारायणपूरमध्ये श्री दत्तगुरूंचं दर्शन घेण्यासाठी. आमचं बबड्या झोपलं बघा. हे असं थोडंसं इस्कॉन सारखं वाटतंय ना इथलं वातावरण. परवाच्या पहलगामच्या अटॅक नंतर अशा पाट्या बघून खरंच मनाला जरासं बरं वाटतं. तुम्ही किती पण प्रयत्न करा पण हिंदू हे हिंदूच राहणार आहेत. इकडे अजून पण हिरवळ आहे थोडीफार छान वाटते. कुठे आहे का भैया कसं रे कंटिन्यू चरत राहतोस. तर नारायणपूरच्या घाटातच इथं एक शिवेवाडी म्हणून गाव आहे जवळपास आणि तिथं आम्ही चहा नाश्त्यासाठी थांबलोत. कारण दुपारी यांनी फक्त तिथं इडलीच खाल्ली. एक इडलीवरती आहेत ते सकाळपासून आणि आम्ही मिसळपाव वगैरे खाल्लेला. बट दीदीला जिजूंना भूक लागली आहे तर चहा नाश्ता करूयात म्हटलं आणि मग पुढे जाऊयात. ये आमचे खेकडा भजी आलेत. सगळ्यांना खेकडा भजी खूप दिवसानंतर आम्ही म्हणजे असे खायला बस. मला वाटतं आपण मालवणला जातानाच खाल्लेले आहे ना लास्ट खेकडा भजी त्या घाटात बघा मालवणला जाताना. खाण्यात व्यस्त आहे काय विचारलो. बबड्या काय झालं बबड्या. हे जर भजी जर तुला रुसली आहे तू. बाब्याला आवडत नाही. कोपऱ्यात जाऊ. रुसली आहे तिला हंबाला हात लावायचा होता. एक खा मग आपण हंबाकडे जाऊ. खा. मग तू पाली सारखी चिकटून काय बसलीये भिंतीला बबडी. तर आता आम्ही पोहोचलोय प्रति बालाजीला. पहिल्यांदाच आलीये. वाव, कसलं भारी नेचर आहे इथलं ना. इथे टाइम स्पेंड करायला छान आहे. आपण दिवसा इथं पाहिजे होतो ग. तर आता आम्ही आलोय प्रति बालाजीला. म्हणजे मी पहिल्यांदाच आली आणि इथलं म्हणजे बाहेरचंच एन्व्हायरमेंट एवढं भारी आहे ना. असं दिवसभर इथं बसायला पण भारी वाटेल. आता मी नंतर कधी आले तर सकाळी लवकर येणार कारण आम्ही आज शेवटचं लोकेशन हे करतोय. त्यामुळे आता 6-6:30 झालेत. सो जास्त वेळ थांबता पण नाही येणार. पण खरंच नेचर खूप भारी आहे इथलं. नव्या जोडप्याने दक्षिणा द्या तुमचं लवकर कल्याण होईल. आता पण की 2 मुलांची आई 2 वर्षाच्या मुलाची आई. तर बघा असं वाटतं की म्हणजे नाही का आपण साऊथलाच गेलो अशा प्रकारे आणि मंदिरापर्यंत आलोत. पण आता आम्हाला मोबाईल वगैरे सगळं जमा करावं लागणार आहे. आतमध्ये मोबाईल अलाव नाही आहे. तर तुम्हाला मी बाहेरचाच व्ह्यू दाखवते. खरंच ठेवावे लागतात मोबाईल. मग बाकीच्यांच्या हातात कसे दिसतात ते नंतर बाहेर आल्यानंतर इथे येऊन घ्यायचे आणि नंतर. अच्छा. फायनली आमचं छानपैकी दर्शन झालं. तर दर्शन हे 7:15ला सुरू होत होतं त्यामुळे आम्हाला जाऊन तिथे लाईनलाच थांबावं लागलं. पण खूप छान प्रकारे दर्शन झालं आणि आतमध्ये मोबाईल अलाव नसल्यामुळं एकदम छान शांत आणि प्रसन्न असं वातावरण. आणि इतकं भारी ना म्हणजे आजपर्यंत मी बघितलेल्या मंदिरांमध्ये इतकं भारी हे मंदिर आहे. आणि त्यामुळे शूट करायला परमिशन नाही आणि कदाचित शूट करायला परमिशन नाही म्हणून ते एवढं छान आहे. तर खूप भारी खूप प्रसन्न असं वाटलं. आणि आता आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं. आता आम्ही रिटर्न निघालोत. बघा मंदिराचा नाईट व्ह्यू तर काय सुंदर आहे. तर आता फायनली घरी पोहोचलोय. 9 वाजलेत. सकाळी 9ला निघालेलो आम्ही आणि आता 9 वाजलेत. सो जवळपास 12 तासांचा प्रवास झाला पण खूप भारी वाटलं. सगळं व्यवस्थित देवदर्शन वगैरे झाली आणि जी काही लोकेशन करायची होती ती सगळं छान प्रकारे झालं. आणि आता घरी आलोत. पाय तर भयंकर दुखतात दिवसभर फिरतो त्यामुळे पण छान वाटलं. आणि आजचा हा ब्लॉग पण मी इथंच एंड करते. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.